नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत द्रव्याचे संघटन इयत्ता 8वी. हा 6वा पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण या पाठामध्ये कशा प्रकारे मूलद्रव्य, संयुग किंवा मिश्रण यांचं वर्गीकरण केलं जातं, त्याचप्रमाणे द्रव्याच्या अवस्था कोणत्या असतात, कोणत्या प्रकारच्या द्रव्याला म्हणजे ते स्थायू, द्रव आणि गॅसियस स्टेटमध्ये आहेत, त्यांचा कशा प्रकारे आकारमान असतो किंवा त्यांच्यातून लाईट पास केल्यानंतर कशा प्रकारे अपस्खलन होतं किंवा लाईट पास होतो की नाही, याच्यावरून त्यांचे प्रकार आपण बघणार आहोत. चला तर मग पाहूया द्रव्याचे संघटन. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम हा पाठ चालू करण्यापूर्वी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ते प्रश्न आपण मागील इयत्तांमध्ये स्टडी केलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे, द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या? सांगा बरं मुलांनो. हा एकदम इझी क्वेश्चन आहे. याचं उत्तर आपण देऊ शकता? येस. तर बघा, द्रव्याच्या विविध अवस्था स्थायू, द्रव आणि वायू या आहेत. बर्फ, पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा. सांगू शकता का मुलांनो तुम्ही? बर्फ, पाणी आणि वाफ यांच्यातील फरक? तर लक्षात घ्या, बर्फ म्हणजे आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं की त्याचा बर्फ होतो, म्हणजे ह्याचं टेम्परेचर आपण कमी करतो. त्यानंतर बर्फाला उष्णता दिली की ह्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, म्हणजेच द्रव पदार्थामध्ये होतो. आणि त्याच्यानंतर पाण्याला उष्णता दिली की साधारण 100 डिग्री सेल्सिअस जो बॉइलिंग पॉइंट आहे पाण्याचा, जिथे त्याची वाफ होते. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये फक्त यांची अवस्था वेगळी असते. बर्फ म्हणजे स्थायू अवस्था, पाणी म्हणजे द्रव अवस्था आणि वाफ म्हणजे वायू अवस्था. तसं बघायला गेलं तर तिन्ही अवस्थांमध्ये जे मॅटर आहे, जे द्रव्य आहे, त्याचा फॉर्म्युला एकच आहे, H2O. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त फिजिकल चेंज होताना आपल्याला दिसते, केमिकल चेंज होत नाही. कारण केमिकल चेंज ही परमनंट चेंज असते, तर फिजिकल चेंज ही तात्पुरती असते, म्हणजेच भौतिक बदल. याच्यामध्ये आपल्याला पाणी बघतोय, पाण्याचा सगळीकडेच रेणुसूत्र H2O असं आहे. द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? आपल्याला माहित आहे, द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असं म्हणतात. द्रव्याचे प्रकार कोणते आहेत? तर द्रव्याचे प्रकार मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण आहेत. आता मूलद्रव्य म्हणजे आपण आवर्त सारणीमध्ये बघतो किंवा जनरली हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे H हे त्याचा सिम्बॉल आहे. त्यानंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन म्हणजे O. तर ही झाली मूलद्रव्य. संयुग म्हणजे समजा CuSO4 आपण घेतलं तर कॉपर, सल्फर आणि ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांचं मिळून एक संयुग तयार होतं. त्यांचं कंपोजिशन सेम असतं. कुठेही तुम्ही गेलात तरी कॉपर सल्फेटचं कंपोजिशन मध्ये एक कॉपर, एक सल्फर आणि 4 ऑक्सिजन हेच तुम्हाला त्याचं कंपोजिशन मिळणार आहे. आणि मिश्रण, मिश्रण म्हणजे काय? तर मिश्रणामधले घटक पदार्थ आपण वेगळे करू शकतो, संयुगामधले घटक पदार्थ आपण वेगळे करू शकत नाही. तर हे ते प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. आता इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर याच्यामध्ये बघा, द्रव्याचे वर्गीकरण करण्याची ही दुसरी पद्धत आहे. आपण पहिली पद्धत बघितली की द्रव्याचे वर्गीकरण आपण स्थायू, द्रव आणि वायू या 3 अवस्थेत करतो. आता इथे बघतोय आपण दुसरी पद्धती, ज्याच्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण केलं जातं. या पद्धतीत द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, मूलद्रव्य आपण पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यातील फरक काय आहे तो. पण तत्पूर्वी बघा, मूलद्रव्य यांच्यामधील सर्व अणू एकाच प्रकारचे असतात. संयुगांमध्ये भिन्न प्रकारचे अणू एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की H2O हा पाण्याचा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये 2 अणू हायड्रोजनचे आणि 1 अणू ऑक्सिजनचा असतो. मिश्रण आपल्याला माहितच आहे. आपण जर मिश्रण हवा बघितलं तर हवा हे मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस आहे, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे. तर हे मिश्रण आहे. म्हणजे मिश्रणातले घटक आपण वेगळे करू शकतो, परंतु संयुगातले घटक आपण वेगळे करू शकत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर एक इमेज दिसते, त्याच्यामध्ये मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यामधला फरक आपल्याला कळेल. मूलद्रव्यामध्ये बघा, नायट्रोजन N2 चा रेणू आहे, ज्याला N2 त्याचा फॉर्म्युला आहे. संयुग नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं एकत्रीकरण होऊन त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. त्याच्यामध्ये 1 नायट्रोजन आणि 2 ऑक्सिजन कंबाईन होतात. मिश्रणामध्ये बघा, N2 आणि NO2 हवेमध्ये नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांचं मिश्रण आहे. आता दुसरा मूलद्रव्य बघा, ऑक्सिजन O2, जे एकाच ब्लूइश कलरने दाखवलेले आहेत बघा. नायट्रोजन ऑक्साईड ज्यामध्ये N आणि O यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. N2 आणि O2 नायट्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस यांचं मिश्रण, जे वेगवेगळ्या
इमेजने आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे व्हाईटिश इमेज नायट्रोजनची असेल तर ब्लूइश इमेज ऑक्सिजनची आहे. आता बघा मूलद्रव्यामध्ये काय फरक आहे. मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे ते मूलद्रव्य स्वतः. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण हायड्रोजन बघितला तर स्वतः मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन झालं. आता संयुगांमध्ये संयुग घटकाचा पदार्थ एकच व तो म्हणजे ते संयुग. म्हणजे समजा CuSO4 कॉपर सल्फेट हा संयुगाचा घटक पदार्थ जर आपण बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये कॉपर आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. म्हणजे तो एकच पदार्थ तयार झाला आणि ते स्वतः संयुग असतं. मिश्रणाचे घटक पदार्थ 2 किंवा अधिक मूलद्रव्ये व किंवा संयुगे असतात. बघा वेगळे आता N2 आणि O2 वरील फिगरमध्ये आपल्याला दिसते. त्याच्यानंतर बघा मूलद्रव्यामध्ये मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. ऑक्सिजन OO याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो विद्यार्थी मित्रांनो. नायट्रोजन आणि नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो. म्हणजे हे एकमेकाला एकाच प्रकारच्या अणूने जोडलेले असतात आणि त्यांचा रेणू तयार होतोय. संयुगांमध्ये बघा संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. आता उदाहरणार्थ N आणि O सर्व रेणू आहेत ते. म्हणजेच आपण बघितलं NO नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड NO2 ह्यांचे रेणू NO2 सगळीकडे तुम्हाला कंपोजिशन 1 नायट्रोजन 2 ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे ह्यांचं जे घटक पदार्थ तो एकच असतो आणि ते म्हणजे स्वतः संयुग असतात. मिश्रणाच्या घटक पदार्थामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो अधिक मूलद्रव्ये व संयुगे असतात. म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन आपण हवेमध्ये बघतो, क्लोरीन गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. म्हणजे हे घटक पदार्थ वेगवेगळे असतात. मूलद्रव्याचे सर्व अणू रेणू एक समान असतात. आपण पूर्वीच सांगितलेलं आहे. संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. रेणू विद्यार्थी मित्रांनो रेणू म्हणतोय मी इथे, अणू नव्हे. रेणू आता NO नायट्रिक ऑक्साईड हा रेणू तयार झाला पण ह्याचे अणू भिन्न आहेत. अणूमध्ये काय होतं तर केमिकल बॉन्ड तयार होतो आणि ते एकत्र येतात. म्हणजे ह्यांचे रेणू तयार होतात ते एक समान असतात. मिश्रणातील रेणू अणू 2 किंवा अधिक प्रकारचे. उदाहरणार्थ आपण वर बघतोय नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईड याच्यामध्ये नायट्रोजनचा एक रेणू वेगळा आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा रेणू वेगळा आहे. मूलद्रव्य बघा मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. म्हणजे सर्व अणू जे असतात रेणूमधील ते रासायनिक बंधाने जोडलेले असतात. आपल्याला माहितच आहे की O2 फॉर्म व्हायचा असेल तर O आणि O यांच्यामध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये दोन शेअरिंग इलेक्ट्रॉन्स होतात आणि 2 बॉन्ड तयार होतात. म्हणजे ते एक समान असतात. संयुगाच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. 2 किंवा अधिक प्रकार उदाहरणार्थ NO2 तुम्हाला वर दिसतो याच्यामध्ये नायट्रोजन आणि 2 ऑक्सिजन. त्याच्यानंतर मिश्रणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न रासायनिक बंधाने न जोडलेले असतात. इथे हा शब्द महत्वाचा आहे, न जोडलेले. म्हणजे नायट्रोजन वेगळा, ऑक्सिजन वेगळा. आपण हवेमध्ये बघतो कार्बन डायऑक्साईड वेगळा असतो, त्याच्यानंतर क्लोरीन गॅस वेगळा असतो. म्हणजे हे रासायनिक बंधाने मिश्रणामध्ये एकमेकांनी जोडलेले नसतात. आपण मिश्रणासाठी एक फार चांगलं एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा आपण भेळ बघतो, भेळीमध्ये टोमॅटो, मिरची हे वेगवेगळे घटक असतात जे आपण इझिली हाताने पिकअप करून काढू शकतो. म्हणजे मिश्रणामध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक बंध तयार झालेला नसतो. परंतु संयुगामध्ये उदाहरणार्थ H2O याच्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण वेगळा करू शकत नाही. म्हणजे ते एकमेकांबरोबर रासायनिक बंधाने जोडलेले असतात. आता हा पॉइंट बघा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू अणू वेगवेगळे असतात. बघा ऑक्सिजनचा रेणू अणू वेगळा आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. हायड्रोजनचा विचार केला हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजे ह्यांचे रेणू हायड्रोजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो. तर आपण नायट्रोजन आणि नायट्रोजन बघितला तर ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू किंवा अणू वेगवेगळे असतात. संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. उदाहरणार्थ बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा आपण विचार केला पाण्यामध्ये तर ऑक्सिजनचं अणुवस्तुमानांक आहे 16 आणि एका हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक आहे 1. पाण्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. म्हणजे याचा अर्थ 2 आणि 16 यांचा आपण भागाकार केला तर एकाच 8 म्हणजे 1 हायड्रोजनचा अणूचं वस्तुमान आणि 8 ऑक्सिजनचा अणूचं वस्तुमान. म्हणजे हे एकाच 8 जे प्रमाण आहे ते ठराविक सर्वकडे सारखेच असते. म्हणजे तुम्ही नाल्यातलं पाणी घ्या, तुम्ही ओढ्यातलं पाणी घ्या, कुठलंही पाणी घ्या. मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते. आपल्याला माहितच आहे मिश्रण वेगळे नायट्रोजन आणि ऑक्सिजन गॅस नायट्रोजनचं प्रमाण जास्त असू शकतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी असू शकतं. संयुगांचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा विचार केला हायड्रोजन जळतो, ज्वलनशील आहे. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो.
परंतु ह्यांच्यापासून तयार झालेलं संयुग म्हणजे पाणी हे आग विझवण्याचं काम करतं. मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात. म्हणजे जे घटक पदार्थ आहेत, नायट्रोजनची टेस्ट वेगळी, ऑक्सिजनची टेस्ट वेगळी, त्याच्यामुळे ह्यांचे घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात. आपण जर भेळ जे आपण नेहमी खातो त्याचा जर विचार केला तर भेळमध्ये असलेल्या म्हणजे मिश्रणामध्ये असलेल्या मिरचीची चव आहे ती तिखटच लागते. टोमॅटो थोड्याफार प्रमाणात आंबटच लागतो. त्यांचे गुणधर्म बदलत नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच सांगितल्याप्रमाणे पाणी एक संयुग आहे. शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले असते, हे आपल्याला माहितच आहे. आणि ह्याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये मी सांगितलं की ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं वजनी प्रमाण 8:1 असतं. हायड्रोजन ज्वलनशील आहे तर ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. आणि या दोघांपासून बनलेलं जे संयोग आहे म्हणजे जे संयोगाने बनलेलं जे संयुग आहे ते पाणी ते आग विझवण्याचं काम करतं. बघा, दूध हे एक मिश्रण आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये पाणी, दुग्ध शर्करा म्हणजेच लॅक्टोज, स्निग्ध पदार्थ, प्रथिने ही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण असते. आता दूध द्रव असल्यामुळे त्याच्यामुळे पाणी साहजिकच नैसर्गिक आहे. म्हशीचं दूध घेतलं तर आपण 6 ते 9% स्निग्धांश असतात आणि गाईच्या दुधामध्ये 3 ते 5% असतात. आणि दुधाची गोडी ही त्याच्यामध्ये असलेल्या लॅक्टोजमुळे म्हणजेच दुग्ध शर्करेमुळे असते. तर हे झालं संयुग आणि मिश्रण यांच्यातील फरक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समोर एक इमेज दिसत आहे. त्याच्यात द्रव्याचं नाव पाणी आहे, याचं रासायनिक सूत्र H2 आहे. हा द्रव्याचा प्रकार म्हणजे हे संयुग आहे. त्यानंतर कार्बन, याचं रासायनिक सूत्र C आहे. द्रव्याचा प्रकार म्हणजे हा मूलद्रव्य आहे. ऑक्सिजन O2 हा सुद्धा एक द्रव्याचा प्रकार म्हणजे संयुग तयार झालेला आहे. हवा हे मिश्रण आहे, याच्यात बरेचसे वायू मिक्स असतात. ॲल्युमिनियम हा धातू आहे, त्याचा रासायनिक सूत्र Al असं आहे. पितळ, जस्त आणि तांब यांचं हे संमिश्र आहे आणि हे संयुगाचा प्रकार आहे. कार्बन डायऑक्साईड हा C आणि O2 म्हणजे CO2, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या मिश्रणाचा हा प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो तर संयुग म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय आणि मूलद्रव्य म्हणजे काय. त्याचप्रमाणे द्रव्याच्या 3 अवस्था कोणत्या, त्या म्हणजेच स्थायू, द्रव आणि वायू. आणि मिश्रण आणि संयुग यांचे गुणधर्म कशा प्रकारे वेगवेगळे असतात हे सुद्धा आपण या सेशनमध्ये शिकलो. धन्यवाद.